श्रीराम समर्थ मंडळी, नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन ना खूप कंटाळा आला होता. म्हणून मी म्हटलं मस्त अशी ना या थंडीच्या सीझनमध्ये मिळणारी ताजी अशी शेपूची भाजी बनवूया. या भाजीने ना रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत असलेली भाजी म्हणजे ही शेपूची भाजी. चला तर मग ही भाजी बनवूया. मी मस्त अशी शेपू आणली, तिला स्वच्छ अशी साफ करून मस्त अशी बारीक कापून घेतली. कढईमध्ये तेल घातलं, जिरं घातलं आणि खूप सारा लसूण कुटून घालून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातल्या हिरव्या मिरच्या आणि नंतर त्याच्यामध्ये मी घातली कापून घेतलेली शेपू आणि त्याच्यामध्ये घातलं मी मीठ आणि नंतर त्याच्यामध्ये मी घातली मटकीची डाळ, जी मी 1 तास भिजवून ठेवलेली होती आणि नंतर झाकण ठेवून ती छान अशी वाफेवर मी आळून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलं 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट होतं आणि ते छान असं त्याच्यामध्ये मी परतून घेतलं. झाकण ठेवून पुन्हा वाफ काढून घेतली. मस्त अशी ही भाजी तयार झाली. अतिशय स्वादिष्ट आणि शरीराला